बघूया आपण. मशीन लर्निंग कोणी काय ऐकलंय का? कोणीच नाही ऐकलंय? काय ऐकलंय? शब्द तरी ऐकलाय? वर्ड ऐकलाय. ओके, एक सिंपल याच्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण सांगतो. समजा आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहोत. ओके, आणि काही अंतरावर एक खड्डा आहे. ओके, खड्डा तिथे आहे तो आपल्याला माहित नसतं. आपण त्या खड्ड्यात पडतो. ओके, आणि नंतर बाहेर काढलं जातं आपल्याला. ओके, दुसऱ्या वेळी काय होतो, मी त्या रस्त्याने जात असतो, मी खड्ड्यात पडणार का? नाही सर, आधीच्या एक्सपिरियन्सने नाही पडणार. म्हणजे त्याला लर्निंग म्हणतो. हा, मशीन लर्निंग आपण काय करायचं तसंच असतं. मशीन शिकतं आणि त्याच्याप्रमाणे काय करतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे निर्णय घेत असतं. आपण बघा, एकदा आपल्याला समजलं की बाबा इथे गेल्यावर पुढे खड्डा आहे, तिथे जायचं नाही, तिथे मी खाली पडणार. लक्षात आहे ना? म्हणजे हे सुद्धा आपण शिकत असतो. खड्डा असेल तर तिथे जाऊन आपण पडणार आहे, पुढे जायचं नाहीये. किंवा ट्रॅफिक मध्ये बघितलं तर बघा, गाडी येत असताना आपण पुढे जायचं नाहीये. ओके, म्हणजे आपण असं काय करत असतो सांगा, अनुभवातनं शिकत असतो. तसंच आपल्याला काय करायचंय, मशीनला शिकवायचंय, आणि जेणेकरून तो चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकेल. आता आपण निर्णय घेऊ शकतो बघा, खड्डा वगैरे आपण काय करतो, चुकून पुढे जातो. तसंच आपल्याला काय करायचं, इथे वापरायचं. ओके, तर त्याच्यासाठी मी काय करतो बघा, एक टोगो आहे तो आपण सध्या काढून टाकूया. समजा आपण दुसरं घेऊया एखादा ऍपल घे. ओके, त्याची मी स्टार्टिंगची लोकेशन दिसते ना, सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? हॅलो, येस सर. ओके, स्टार्टिंगची लोकेशन समजा आपण मोशन त्याची स्टार्टिंगची लोकेशन आहे. ओके, समजा मी काय केलं, क्लिक केलं ना, बरोबर तिथे येऊन ते थांबणार. ओके सर. हा, बोल. सर, मला ती गो टू एक्स वाली कमांड समजली नाही. गो टू एक्स म्हणजे काय असतो बघा, समजा एक्स आणि वाय एक्सिस असतात बघा, एक्स आणि वाय एक्सिस. ऐकलं एक्स आणि वाय एक्सिस? हो सर. हो सर. डाव्या बाजूला जे असतं ना, ते उजव्या बाजूला जे असतं ते सगळं पॉझिटिव्ह असतं, आणि निगेटिव्ह काय असतं सांगा, एक्सच्या डाव्या लेफ्ट साईडला. लेफ्ट साईड. समजा हा माझा 0-0, माझं माऊस दिसते सगळ्यांना फिरवतोय ते? हो सर. हे माझं 0-0 झालं. तर या साईडला गेलो ना मी असा, तर वाय एक्सिस 0 राहणार आहे, पण एक्स कसं चेंज होत राहणार, पॉझिटिव्ह होणार. पण समजा या साईडला मी गेलो तर वाय चेंज नाही होणार, एक्स निगेटिव्ह होत जाणार. त्यामुळे मी बघा, हे जेव्हा मूव्ह करतो ना, इथे बघा खाली लोकेशन कसं चेंज होतं बघा. चेंज झालंय, हे बघा इथे लोकेशन बघा. आता आपण 0-0 लोकेशनला दिसतंय का नाही दिसत आहे? दिसते सर. दिसते सर. ओके, आता मी खाली गेलो तर काय चेंज होणार सांगा? खाली गेलो तर काय चेंज होणार? एक्स एक्सिस. एक्स एक्सिस चेंज होणार का? स्टेट गेलो तर मला थोडं स्टेट नाही जमणार, वाय एक्सिस चेंज होणार बघा. काय झालं, वाय एक्सिस चेंज झाला, निगेटिव्ह झाला. एक्स एक्सिस चेंज झाला नाही. ओके, मी जर बरोबर गेलो ना तर एक्स एक्सिस चेंज नाही होणार, वाय एक्सिस निगेटिव्ह होतो. तसं मी जर वर गेलो ना तर पॉझिटिव्ह होणार. वाय एक्सिस काय होणार सांगा, पॉझिटिव्ह. आता मी जर असं हे घेतलं, एक्झॅक्ट नाही गेलो 0 वर. ओके, समजतंय काय ते? आता पॉझिटिव्ह झालंय बघा. तसंच मी काय केलं सांगा, इथे आहे 0-0 वर, एक्झॅक्ट 0 वर नाही आलो मी, इथे आपण घेऊ शकतो 0-0. एक्झॅक्ट 0 वर आलो. तिथून जर मी असं गेलो, या साईडला गेलो, इथे मी चेंज करतो बघा. आता निगेटिव्ह दिलं नाही, ते निगेटिव्ह 45 कुठे जातं बघा. समजतंय काय ते? आता मी काय करतो, आता वायचं कोऑर्डिनेट मी समजा 25 दिला तर कुठे जाणार सांगा. आता मी एंटर केलं नाही, एंटर केलं तर कुठे जाणार? राईट साईडला जाणार. राईट साईडला नाही जाणार. मी आता एक्स सर, बदलतो, सर वरती जाणार. सर वर जाणार. बरोबर वर जाणार.
ओके. तर आता मी काय करतो, वाय बदलतोय बघा. ओके. आता मी समजा काय लिहिलं इथे, इथे 40 लिहिलं. सर राईट साईडला जाणार. आणि वाय ऍक्सिस त्याचा बदलणार नाही. बाकी काय राहणार त्याचा सेम. हो समजलं आता काय ते? हो सर समजलं. हो सर म्हणजे तुम्ही काय करा, इथे देऊन बघा कुठे कुठे जातं ते, त्या प्रकारे करा. ओके. मी आता मला जिथे पाहिजे तिथे आणतो, तिथे मला पाहिजे तर आपण काय करूया, 0 वर घेऊया. वाय ऍक्सिस 0 घेऊया. 0 ला घेऊया. नंतर मी काय करतो, ते दोघांना कोणाला तरी आणतो, जॉन म्हणून आहे. चला जॉनला आणूया आपण. त्याला इथे कुठेतरी ठेवू. इथे पण मी काय वापरणार सांगा, वेन क्लिक वापरणार. त्याचं लोकेशन ओके. हे मी काय करतो, वाय थोडस आपण 100 करूया. 100 ओके. नंतर अनेक मी घेतो. ऍपलची साईज कमी करायला पाहिजे ना. करूया की मी ते घेतला. मोशन याचं पण काय करतो सांगा, मी नेगेटिव्ह आणले होतो. नेगेटिव्ह आणि एक्स दोघांचे सेम राहू द्या. तरी किती आहे 198. याचा पण काय करूया आपण 190. म्हणजे ते उभ्या सेम रेषेत येतील. ओके. एवढं समजलं. चला ऍपलच्या मध्ये काम साईज करायची. साईज वगैरे कशी करायची समजलंय तुम्हाला. तिथे साईज आहे बघा, हे तुम्ही करू शकता. किती करूया आपण, 50 करूया, एवढी करूया. हो सर. म्हणजे आपल्याला आता काय करायचं समजा, मी जर समजा ए टाईप केलं, ए त्याला दाखवलं, तर ते ऍपल इथे जायला पाहिजे, त्याच्याकडे जायला पाहिजे, जॉन कडे जायला पाहिजे. ओके. बी दाखवलं तर इथे यायला पाहिजे. ओके. तर त्याला ते आपण शिकवणार आहे. मशीन लर्निंग आपण काय करणार आहोत, बघणार. क्लिअर समजतंय. त्याच्यासाठी मी काय करतो बघा, इथे जातो आणि ते मशीन लर्निंग एन्व्हायरमेंट बघतो. तिथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे तर विचार. परफेक्ट. परफेक्ट बोला की नाही. येस सर. हॅलो. येस सर. ओके. तर मी काय केलं समजा, मशीन लर्निंग एन्व्हायरमेंट ओपन केलं. ओपन एमएल एन्व्हायरमेंट सिलेक्ट करतो. ओके. आणि मला नवीन प्रोजेक्ट करायचा, म्हणून मी काय करणार आहे, नवीन प्रोजेक्ट करणार. आणि याच्यामध्ये प्रोजेक्टला नाव देतो. काय देऊ सांगा. सर एक मिनिट. सर सर तो तुम्ही ब्लॉक कसा काढलात तो तिकड. कुठला ब्लॉक. सर आता मी माझ्या लॅपटॉपवर माय ब्लॉक्सच्या खाली एक आयकॉन दिसतं, तर तिकडे प्लस करून फेस डिटेक्शन, ऑब्जेक्ट डिटेक्शन असं सगळं आलं. तर मशीन लर्निंग आहे सर. सर रजिस्टर करायला लागतं. तू रजिस्ट्रेशन केलं नाहीये. नाही सर, साइन इन केलं म्हणतो. मेल येणार त्याच्यावर नाही करायचं. ओके. ओके सर. बघू की आधी कसं आहे. मी त्याला एखादं नाव देतो, ऍपल यम करतो, ऍपल मुवमेंट असं देऊया. आणि मी काय करतो सांगा, इमेज क्लासिफायर म्हणून सिलेक्ट करतो आणि मी क्रिएट प्रोजेक्ट करतो. ओके. आता मशीनला आपण काय करणार आहे, त्याला शिकवणार आहे. ओके. तर मी ऑलरेडी काय केलं सांगायचे की 2 कॅरेक्टर मी त्याला देतोय. एक मी ए घेतलाय आणि एक काय घेतलंय समजा बी घेतलं. ओके. आपल्याला ए असेल तर तो जॉन कडे यायला पाहिजे, बी असेल तर दुसरं पझल काय कोण आहे त्याच्याकडे जायला पाहिजे. ओके. त्याच्यासाठी मी काय करणार समजा, माझा मी वेबकॅम काय करणार आहे, ओपन करणार आहे. ओके. आणि हे मी आपण सिलेक्ट काय केलेलं, वेबकॅम.
त्याच्या अगोदर ते त्याच्या अगोदर मी काय केलं का, मी एक क्रिएट न्यू प्रोजेक्ट केलेलं. क्रिएट न्यू प्रोजेक्ट आणि त्याला नाव दिलेलं. ओके 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 सर. हा. आता मी काय करतो बघा, हे समोर घालणार आहे आणि होल्ड टू रेकॉर्ड म्हणून बटनावर क्लिक करून देऊ. पण ते होल्ड टू रेकॉर्ड बटनावर क्लिक केल्यावर माझ्या हातामध्ये जो पेपर आहे ना, तो मी वेगवेगळ्या पोझिशन मध्ये ठेवणार. म्हणजे तो काय करणार, त्याचे फोटो काढणार. वेगवेगळ्या पोझिशन मध्ये त्याला द्यायचं, एकाच ठिकाणी नाही ठेवत. वेगवेगळ्या ठिकाणी असं काय करायचं ठेवायचं. तेवढं तो फोटो घेणार. क्लिअर? ओके. वेगवेगळ्या पोझिशन ह्याच्यात कुठून आला, कुठून आला तुम्ही? क्रिएट प्रोजेक्ट वरून आला का? क्रिएट प्रोजेक्ट केला तू? हॅलो हॅलो सर इथे याच्या आधीची प्रोसेस, इथे याच्या आधीची प्रोसेस, इथे तू मशीन लर्निंग एन्व्हायरमेंट सिलेक्ट केलं का? हो सर. प्रोजेक्टला नाव दिलं आणि मग नंतर काल ते गेलतो. सर टाईप कोणता सिलेक्ट करायचा प्रोजेक्टचा? काय ते? प्रोजेक्टचा टाईप कोणता सिलेक्ट करायचा? प्रोजेक्टचा टाईप प्रोजेक्ट टाईप नाव दिलं की सेव्ह होते की नाही सर, तिकडे दाखवतंय हे दाखवू बघूया. सर दाखवू सर, तिथं माय प्रोजेक्ट म्हणून आहे. माय प्रोजेक्ट म्हणून आहे तिथं. ओके, माय प्रोजेक्ट मला दाखवतो प्रेझेंटेशन मॅडम. मी स्टॉप करतो माझे. ओके सर दाखवू? प्रेझेंट करा मी सांगतो. त्याला फास्ट वेळ घालवू नका. ओपन ML एन्व्हायरमेंट सिलेक्ट कर. ओपन ML एन्व्हायरमेंट क्लिक कर. सगळ्यांनी बघा, त्याच्यामध्ये क्रिएट न्यू प्रोजेक्ट. नाव इन्स्टॉल प्रोजेक्ट वर द्या. ऍपल मुवमेंट ऍपल एम कर. ओके चालेल. ऍपल एम आणि त्याच्यामध्ये इमेज क्लासिफायर सिलेक्ट कर. ओके आणि खाली क्रिएट आहे का बघ. खाली बटन कुठला आहे, खाली जाणार जरा. झालं आमचं. जरा स्क्रोल करणार. हा क्रिएट केली. झाला झालं का रे? समजलं ना सगळ्यांना? सगळ्यांना समजलं? हो सर. हो सर. सर आता माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना? एक्सक्यूज मी सर. हा बोल. सर आता मी रजिस्टर करत होतो ना, तर रजिस्टर करताना मी सगळे माझे डिटेल्स घातले. तर आता युजर नेम घालताना युजर नेम कॅनॉट हॅव असं काहीतरी आलंय. युजर नेम कॅनॉट हॅव स्पेशल कॅरेक्टर्स. कॅपिटल लेटर घालायची नाही त्याच्यामध्ये, स्मॉल लेटर घालायची युजर नेम. ओके सर. चला झालं ना सगळ्यांचं हे? ओके. मी आता काय करणार, समजा दुसरे कॅरेक्टर करणार. त्याच्यासाठी मी काय करतो ना, हे क्लास आहे ना, त्याचं नाव पण मी चेंज करून टाकतो. त्याचं नाव मी ए देतो. त्याचं नाव मी काय दिलं, ए दिलं. ओके. मी काय करणार, खाली दुसरा क्लास देतो. त्याचं नाव मी काय करतो सांगा, त्याचं नाव मी काय करतो, हा दुसरा क्लास
पहिल्या क्लासला मी काय नाव दिलं सांगा, ए. तिथे मी ए रेकॉर्डिंग करून ठेवलंय. ओके, आता मी काय करणार सांगा, बी रेकॉर्डिंग करणार. बी रेकॉर्डिंग करण्यासाठी मी काय करणार सांगा, बी त्याच्या समोर घालणार. ओके, आणि ते फिरवणार आहे वेगवेगळ्या पोझिशनमध्ये ते फिरवणार. उलट पण गेलं तरी चालेल. ओके, वेगवेगळ्या पोझिशन द्या. अरे सॉरी, वेगवेगळ्या पोझिशन मध्ये काय करायचं, त्याला फिरवायचं. ओके, समजलं एवढं? एवढं समजलं का? हो सर. ओके, मी आता काय केलं सांगा, इथे बी केलं. बरोबर आलंय का बघा, इथे बी दिसतंय ना? सर, बी दिसतंय. ओके, एक्सक्यूज मी सर. बोल की रे. ओके ओके ओके, थोडं समजलंय? हो सर. हो सर. कोणाला डाऊट आहे याच्यामध्ये? रेकॉर्डिंग कसं करायचं त्याच्यामध्ये? नाही सर. नाही नाही सर. सगळ्यांना परफेक्ट समजलंय? सर, हा बोल. सर आता हे समजलं मला मशीन लर्निंग. आता फक्त ते आता रजिस्टर करतोय ना मी, तर कॅपिटल लेटर्स वापरले नाहीत मी, तरी पण तेच येतं, युजर नेम कॅनॉट हॅव स्पेशल कॅरेक्टर्स अदर दॅन अंडरस्कोर. अरे ब्लँक स्पेस वगैरे वापरली असणार. ब्लँक स्पेस तर अलाउड नाहीये. ओके, चला झालं, 2 केलं मी. हा सर, झालं. आता तिसरं मी काय करणार सांगा, तिसरं मी ब्लँक करणार आहे. हे काहीच असतं का मान, त्याच्यावर मी काय करणार सांगा, ब्लँक करणार. ओके, मग मी काय करतो सांगा, आणि ऍड क्लास करतो आणि त्याला नाव देतो मी सी नाव. ओके, मी त्याला नाव दिलं सी, आणि मी काय करतो सांगा, कॅमेरा ऑन करतो. रोल बटन पण नाहीये. ओके, आता मी काय करणार सांगा, एक ब्लँक पेज घेतलेला आहे बघा, आणि त्याच्या समोर धरतोय मी आणि होल्ड करतो आणि असं फिरवतो. तो काय करणार सांगा, सगळे फोटो मारणार, सगळीकडे फिरवतो, असं राऊंड राऊंड कुठेही फिरवत, जास्तीत जास्त फोटो येऊ. ओके, समजलं एवढं? समजलं एवढं? हो सर. ओके, हो सर. म्हणजे आपण काय केलं सांगा, 3 क्लास घेतले, 1 2 3. ओके, 3 क्लास आपण घेतलेले आहे. ओके, आता मी काय करणार सांगा, त्याला ट्रेन करणार. ट्रेन करण्यासाठी मी काय करणार, इथे ट्रेन मॉडेलवर क्लिक करणार, थोडा वेळ थांबायचं. सर तुम्ही अजून एक सी असं कसं ऍड केलं? ऍड खाली आहे की रे, ऍड क्लास म्हणून खाली आहे बघ, बीच्या खाली. ओके सर. त्या विंडो संपला ना की तिथे खाली आहे बघ, ऍड क्लास म्हणून, ऍड न्यू क्लास बोलते. ओके ओके, त्याला फक्त काय लागतं सांगा, ट्रेनिंग आपण सिलेक्ट केले ना, त्याला थोडासा वेळ लागतो. उदाहरणार्थ दुसरं पण उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्याला काय करायचंय, कॅट डॉग असे आयडेंटिफाय करायचे. तर क्लास ए मध्ये आपण काय करणार आहे, कॅटची वेगवेगळी फोटोज देणार. ओके, एकच फोटो नाही, वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्याकडे असलेले फोटो पण तुम्ही देऊ शकता, अपलोड करू शकता. लक्षात आहे?
इव्हन तुम्ही कॅमेरा वापरता ना त्याच्याबद्दल तुम्ही ह्याच्यावरचं डाउनलोड पण करू शकता. गुगलवरनं काय करू शकता, डाउनलोड करू शकता. समजा आपल्याला डॉग आणि कॅट आयडेंटिफाय करायचं आहे तर असे ट्रेनिंग वापरण्यापेक्षा ट्रेनिंग कम्प्लीट झाली आता. जरा थांब केलं माझं होऊ दे. ऍक्च्युली हे म्हणे इथे पुढे नेलं असतं ना तर फास्ट झालं असतं थोडंसं ते. मी नेलं नाही, इथे पुढे न्यायला पाहिजे. लागलं मी हे काय करायला पाहिजे होतं, या बाजूला घेऊन जायला पाहिजे होतं. फास्ट झालं. बीचचं बहुतेक क्लिअर नाही होत ना. माहित नाही बीचचं होईल का माहित नाही. हे तर क्लिअर वाटतं. सर मला फक्त ट्रेन मॉडेलच कळालं नाही. काय ते मला ट्रेन मॉडेल मध्ये डाऊट होता. काय डाऊट होता सांग ना. म्हणजे इथपर्यंत आता ट्रेन मॉडेल मध्ये क्लिक केल्यानंतर काय करायचं? आता हे चालू आहे की रे, ट्रेनिंग चालू आहे की रे. तुझं चालू नाही तसं. नाही म्हणजे क्लिक केल्या केल्या ट्रेनिंग येते ना. हो यायला पाहिजे. इथे स्टॉप ट्रेनिंग दिसतंय तुला खाली, काय संपलं तुझं? हो सर स्टॉप ट्रेनिंग दिसते. स्टॉप ट्रेनिंग. ओके ना, मग चालू आहे की रे अजून. माझं संपत आलं, आता दिसणार मला. ओके हे झालं म्हणजे काय आलं सांगा, ट्रेन अगेन असतं ना ते आलं. हे झालं म्हणजे काय आलं सांगा, ट्रेन अगेन असतं ना ते आलं तुमच्याकडे. की समजून चला की तुमचं ट्रेनिंग संपलेलं आहे. ओके आता तुम्ही चेक पण करू शकता इथे बरोबर आहे का नाही ते चेक करण्यासाठी काय करा, परत तुम्ही वेबकॅम ऑन करा. ओके ओके आणि त्याच्यावर देऊन बघा बरोबर होतंय का. अरे मला कुठे ओके. समजते काय ते मी म्हणतोय ते. इथे चेक करावं लागेल असं. मी समजा बी करतोय, समजा आपण बी दिला याला. ओके हो सर ओके. मी परत एकदा सगळ्यांना दाखवते, लक्षात येते ना. परत एकदा आपण काय करूया समजा
हे हे करूया. समजा समजा मी काय घेतलं, बॅक घेऊ शकतो. नो. ओके. समजा मी हे केलेलं आहे ते काय करतो, डिलीट करतो. आता परत एकदा सारखं बघा. इथपर्यंत सगळे आलेले आहे. इथपर्यंत आलेले आहे. सर एक मिनिट. इथपर्यंत सगळे आलेले ना. सर मेल करताना ना एकच लास्टची फक्त स्टेप राहिली ती ईमेल काय ते येतं ना ते. काल पण मी सांगितलं की रे जीमेल येणार ना रे. जीमेल येणार. जीमेल ओपन करायचं. हो सर, जीमेल तर आला. जीमेल आला पण नंतर त्याच्यावर लिंक असणार आहे. त्या लिंक वर क्लिक करायचं म्हणजे तुझा मेल आयडी आहे ती कन्फर्म करणार ते. ओके चालेल. इथे बघा आता क्रिएट न्यू क्रिएट प्रोजेक्ट वर मी क्लिक केलं. ओके. इथे एखादं नाव द्या तुम्ही. जे दिलेलं नाव परत देऊ नका, कारण मी डिलीट केलं म्हणून तेच नाव परत देतो मी. आणि याच्यामध्ये मी काय करणार सांगा, इमेज क्लासिफायर सिलेक्ट कर आणि इथे मी क्रिएट कर. ओके. आता पहिला जो क्लास आहे त्याला आपण वेगळं नाव देणार आहे, पण त्याच्या अगोदर काय करणार सांगा, मी पहिला जो तुमच्याकडे चित्र ऑलरेडी असतील तर तुम्ही अपलोड करू शकता. समजा आपल्याला कॅट आणि डॉग हे करायचे तर 8 ते 12 चित्र तुम्ही डायरेक्टली अपलोड करा, तसं केलं तरी चालेल. ओके. पण आपण काय करतो, कॅरेक्टर डाउनलोड करा आणि ओके. पण आपण काय करतो, कॅरेक्टरचं बघूया. ओके. तुम्ही काय करणार सांगा, वेबकॅम ओपन करणार. ओके. आणि मी काय करणार सांगा, हे प्रेस करून धरणार आणि प्रेस करून धरा आणि असं फिरवा. सगळीकडे काय करा, फिरवा म्हणजे सगळ्या अँगल मध्ये त्याला जाऊ. ओके. आणि सोडा. एवढे फोटो त्याने काय केलेले आहेत त्याचे काढले. ओके. हे झालं आपलं. काय झालं सांगा, हेच झालं. आता मला काय करायचंय, बी करायचंय. मी काय करणार सांगा, बी घेणार आहे. बी पण मी इथे काय केलेलं आहे सांगा, हे काढलेलं आहे. ते उलट दिसतं, ते फिरवायचं असेल तर तुम्ही काय करणार, इथे क्लिक करा. ओके. ते पण मी काय करणार, हे बरोबर काढायला पाहिजे. मशीन मध्ये आपल्याला काय करावं लागेल, सॉरी इथे घ्यावं लागेल ना. क्लास बी. मी काय करणार आहे, प्रेस करून ठेवणार आणि सगळीकडे फिरवा, वर खाली सगळीकडे काय करणार, की कॅरेक्टर बरोबर काय यायला पाहिजे, त्याचे फोटो यायला पाहिजे. ओके. क्लिअर एवढा. येस सर. तसंच मी काय करणार सांगा, मला आणि ब्लँक द्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, ब्लँक पण देऊ शकता. इथे काय करणार आहे, ब्लँक घेणार आहे टेक्स्ट आणि मी ते क्लास म्हणून काय करणार, ऍड करणार. ते क्लास ऍड करतो. ओके. वेबकॅम ओपन करतो. थोडंसं संपलेलं. ओके. इथे बघा मी काय करतो, फिरवतो. वेगवेगळ्या अँगल मध्ये काय करणार, फिरवा. ओके. थोडं समजलंय सगळ्यांना. ओके. आता मी काय करणार सांगा, यांची नावं बदलतो. पहिल्याला मी नाव देतो ए, दुसऱ्याला नाव देतो बी, तिसऱ्याला नाव देतो सी. हे आपलं बी होतं ना. हे सी. ओके. एवढं झाल्यानंतर मी काय करणार सांगा, त्याला ट्रेन करायचा प्रयत्न करणार. मग मी काय करायचे, ट्रेन मॉडेल सिलेक्ट करणार. हे जर तुम्ही असं एकूण ठेवलं ना, पाच होतो.
आता त्याचं ट्रेनिंग संपलेलं आहे. आता आपण काय करणार सांगा, टेस्ट केलं पाहिजे. वेबकॅम ते करणार. ऍक्युरेट आहे. हा? ऍक्युरेट आहे. सर शो रिझल्ट वर दाबल्यानंतरच रिझल्ट दिसतोय बघा, दिसतोय बघा. आता ए जागा दिसत नाही तुम्हाला, पर्सेंटेज ऑफ ए. हॅलो, नाही सर सी जास्त आहे, मध्ये ए ते मध्ये सी आहे. बघा सारखं बघा. सी जास्त दाखवले सर. याच्यामध्ये काय ब्लँक पण आहे ना, याच्यामध्ये ब्लँक आहे ना, ब्लँक आहे ना इथे पोझिशन, लक्षात आहे ना. पण आपल्याला दिसतंय बघा बहुतेक. सी दाखवायला सर. आता बघा, आता दिसतंय बघ, बरोबर. हो सर. मी ते काय काढलंय सांगा, ते थोडंच कॅरेक्टर घ्यायला पाहिजे होतं. आता समजा मी बी घेतला, एक्झॅक्ट व्हायला पाहिजे. याच्यामध्ये पण सर ते सी दाखवत आहे. सर तुम्ही जास्त डार्क केले पाहिजे पेनानं. इथे दिसतंय बघ. दिसतंय? हो सर ऍक्युरेट आहे. हो सर दाखव. तुम्हाला आयडिया आली का? माझं ते परफेक्ट नाही झालंय. तुम्ही घेताना ब्लँक पेज घ्या आणि छोटा कागद घ्या, मोठा कागद घेऊन नका. लक्षात आहे? क्लिअर सर. ओके सर. हे मी तुमचं काय करणार लक्षात घ्या. हे मी काय करणार, एक्सपोर्ट मॉडेल करणार. ओके, इथे मी काय करणार, एक्सपोर्ट मॉडेल करणार. एवढ्यामध्ये कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर सांगा. नाही सर समजलं. नाही सर समजलं. म्हणजे आता आपण काय केलं सांगा, त्या मशीनला आपण ट्रेन केलं, कशा प्रकारे तू हे करायचं ते ट्रेन केलं. आता आपल्याला काय करायचंय, जेव्हा मी ए दिसत दाखवणार ना तेव्हा इकडे जायला पाहिजे, बी दाखवणार तेव्हा तिकडे जायला पाहिजे. क्लिअर. तर आपण काय करणार आहे, याला मूव्ह करतो, त्यामुळे आपण हे सिलेक्ट करणार, ऍपल सिलेक्ट करणार, त्याच्यावर काय करणार आहे, कमांड्स लिहिणार. ओके, पहिल्यांदा आपण कमांड लिहिणार, ओपन रिकॉग्नायझेशन विंडो. मी तो रिकॉग्नाइज करणार एक कुठला आहे काय आहे, आणि नंतर त्याला काय करायला सांगूया, अनालाइज इमेज. जी इमेज आहे ना ती अनालाइज कर. क्लिअर. हो सर. क्लिअर. आता आपल्याला दोन ऑप्शन असतात, तीन ऑप्शन असणार बघा. एक तर ए असेल, बी असेल, नाही तर ब्लँक असेल, म्हणजे सी क्लास असेल. ओके, मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कंट्रोल वापरावं लागेल आणि क्लिअर. आता इथे आपण त्याला कंडिशन देणार आहे, बरोबर आहे ना. मग मी काय करतो सांगा, ऑपरेटर वापरतो. नाही, आपल्याला क्लास बघायचा ना, त्याचा क्लास बघायचा आहे. आयडेंटिफाय. जर क्लास समजा काय असेल त्याचा ए असेल तर आपल्याला काय करायचंय. ओके, आणि परत आपण काय करूया सांगा, आणि एक इफ देतो. हे कुणाला समजत नाही त्याने सांगा आम्हाला. आणि एक इथे एफ देतो एल्स मध्ये. समजा इथे पण मी काय देतो सांगा, एक क्लास देतो. इथे बी असेल तर काय करायचं. ओके, ह्या तिन्ही कमांड समजल्या का. ओपन रिकॉग्नायझेशन विंडो, नंतर अनालाइज कर. अनालाइज केल्यावर एक तर ए असणार, बी असणार, नाही तर सी असणार. क्लास काय असणार सांगा, ए बी सी असणार आहे. आता आपल्याला काय करायचंय, ए असेल तर कुठे जायचंय, तर आपण ए असल्यावर काय करणार सांगा, आपल्याला इथे जायचंय. कुठे जायचं, याच्यावर जायचं. बरोबर आहे ना. त्याचं लोकेशन काय सांगा, 200 आणि 198 आणि 100 आहे. ओके, मग मी किती काय लिहितो सांगा, 198 आणि 100. ओके, कॉपी ब्लॉक. हा बहुतेक काय असणार सांगा, आपला 198च असणार, फक्त निगेटिव्ह 100 असणार.
ओके, हे झालं. आणि नसेल तर आपल्याला त्याने काय करायला पाहिजे, नो कॅरेक्टर म्हणून मेसेज दाखवायला पाहिजे. मग आपण काय करू शकतो सांगा, इथे लूप मध्ये जाऊन अरे सर नो लेटर. ओके, समजलं काय ते एवढं? पहिल्या कंडिशन मध्ये काय दिलं, क्लास ए असेल, आपण ते हे करून ट्रेन करून ठेवलेलं आहे. ए असेल तर काय करायचं, ए असेल तर त्याने इथे जायला पाहिजे, आणि बी असेल तर त्याने इथे यायला पाहिजे, आणि नसेल तर नो लेटर द्यायला पाहिजे. क्लिअर एवढं? हो सर. कुणाला डाऊट आहे याच्यामध्ये? कुणाला डाऊट आहे? नाही सर. नाही. ओके, इथे बघा बघा मी काय केलं सांगा, आधीच केलं मी. कॅमेरा ऑन करायचा नाही. जागेवर विद्यार्थी. ओके, ओके. आता मी काय केलं सांगा, रन केला, कुठे गेला तो तिथे गेला. दिसतंय तुम्हाला? हो सर. सर हा, तो तिथे असतो. सर तुम्ही रिकॉग्नाइज विंडो ते तो ऑप्शन कसा ओपन केला? कुठला? रिकॉग्नाइज विंडो. तो हे रन केलं की होतंय की रे, फर्स्ट टाइम रन करतो ना, म्हणजे ग्रीन फ्लॅग दाबल्या दाबल्या ओपन होतं ते. हा. इथे बघा, आता मी काय करतो सांगा, परत एकदा प्रेस करून इथे जातो. समजलं काय ते? हो सर. समजा आता मी काय दिलं सांगा, बी दिलं कॅरेक्टर त्याला. मी कॅरेक्टर काय दिलं सांगा, बी दिलं. हे आपण उलट सुलट करू शकतो. इथे उलट आहे ना, ते आपण उलट पण करू शकतो इथे. ओके, समजा बी केलं, कुठे गेला तिथे दिसतंय सगळ्यांना? हो सर. सगळ्यांना समजले परफेक्ट काय होते ते? हो सर. हो सर. ओके, इथे आपण काय करू शकतो सांगा, की आपल्याला कुठे पाहिजे तिथे नेऊ शकतो. ओके, आणि याच्या सहाय्याने तुम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट करू शकता. हे जर तुम्हाला परफेक्ट समजलं ना, तर वेगवेगळे प्रोजेक्ट करू शकता. उदाहरणार्थ समजा तुम्ही काय दिले सांगा, आपले समजा वेगवेगळे समजा खेळाडू आहेत किंवा नेते आहेत, त्यांचे फोटो तुम्ही त्याच्यामध्ये सेव्ह करून ठेवले वेगवेगळे, तर तुम्ही त्यांची नावं पण त्याला हे करू शकता. फोटो तुमच्या घरातल्यांचे समजा तुम्ही सेव्ह करून ठेवले, तर त्यांची नावं सुद्धा तुम्हाला दिसू शकते. याचा दुसरा एक फायदा काय होऊ शकतो सांगा, याचा वापर करून आपण मशीन लर्निंग वगैरे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर करून समजा आपलं घराचं लॉक आपण समोर आल्यावर ओपन व्हायला पाहिजे, म्हणजे आपलं फर्स्ट रिकॉग्नाइज करून त्याने ओपन व्हायला पाहिजे, अशा प्रकारे पण करू शकतो. समजते काय ते? नाहीतर काय होते, प्रॉब्लेम काय होतो बघा, चावी हरवली, कुठेतरी ठेवून आलो, असं होते ना प्रॉब्लेम. मग त्याच्यापेक्षा हे पण टेक्निक आपण वापरू शकतो. तुम्हाला काय डाऊट आहे? नाही सर. नाही सर. बघा याच्यामध्ये करून बघा, काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. इझी आहे काय कठीण आहे? इझी आहे. जोपर्यंत आपण काय करू नाही सांगा, जोपर्यंत आपण ते शिकत नाही तोपर्यंत आपल्याला मोठं काहीतरी त्याच्यामध्ये वाटत असतं. जेव्हा एकदा शिकायला चालू करतो ना, तेव्हा ते काहीच नसतं असं लक्षात येतं. जास्त काय नसतं त्याच्यामध्ये, कन्सेप्ट फक्त क्लिअर करून घ्यायचं. मशीन लर्निंग म्हणजे काय? बघा, कोणाला काय विचारायचे विचारा. नाही सर. आज तुम्ही एवढंच प्रॅक्टिस करा, परफेक्ट करा. ओके, केव्हाही विचारलं तर करता यायला पाहिजे, एवढी प्रॅक्टिस करा. त्याच्यासाठी मी सांगितलेलंच बनवू नका, तुम्ही वेगवेगळं बनवा.
मी जरा थांबतो कारण माझं आज बोलणं खूप झालेलं आहे. ओके सर. ओके सर. ओके. हॅलो सर. हा, कुणाला डाऊट आहे तर विचारा. काय डाऊट आहे? सर ते मला कालच्या सेशनवर डाऊट होता. तुम्ही जसं सांगितलेलं तसं मी पुन्हा डिलीट करून केलं तर ते फेस रिकॉग्नाइज करत होतं, खरं ते रिॲक्शन देत नव्हतं. पहिल्यांदाच दिलेलं तुला रिॲक्शन? हो, तुम्ही जेव्हा मीटिंग मध्ये करायला लावलेलं तेव्हा दिलं. मग त्याला कोड जरा इथं टाकता का ग्रुपवर? रेकॉर्डिंगच पाठवतो उद्या, तुला रेकॉर्डिंगच पाठवतो. चालतं, ग्रुपवर पाठवा सर. आता कोणी स्क्रीनशॉट वगैरे घेतली असेल तर पाठवा बघा. कोणी घेतली आहे? नाही सर. ओके चालेल. सर बोल. सर रेकॉर्डिंग पाठवा कालचं सर. ओके पाठव. सर बोल. सर तुमच्याकडे जर आधीच्या लेक्चर्स रेकॉर्डिंग असेल तर सेंड करा ग्रुपवर.